जी. आपल्यासोबत चंदूमामा वैद्य देखील आहेत. चंदूमामा, 2014 पासून ते आतापर्यंत तुम्ही बऱ्याचदा ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. आता राज ठाकरे यांनी कित्येकदा, म्हणजे मला वाटतं दुसऱ्या तिसऱ्यांदा ही टाळी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून ज्या अटी शर्ती दिल्या जात आहेत, त्यावरून उद्धव ठाकरे यांची इच्छा नाही असं तुम्हाला कधी वाटलं का? हे बघा, आता पूर्वीच्या गोष्टी किंवा असं उगाळत बसलं, कोळसा किती उगाळला तरी काळा असतो, तर त्या उगाळत न बसता आपण पुढचा मार्ग कसा निघेल आणि महाराष्ट्राला एक सुवर्ण काळ कसा येईल, या दोघं एकत्र येऊन महाराष्ट्राचं हित कसं होईल ह्याकडे आपण आता जास्त लक्ष देणं महत्वाचं आहे. नक्कीच. चंदूमामा, मात्र दोघांनी असं म्हटलं की आमच्यामध्ये जी काही किरकोळ भांडणं होती ती आम्ही महाराष्ट्र हितासाठी, मराठी माणसासाठी आम्ही ती विसरायला तयार आहोत. असं काय भांडण होतं की ज्यामुळे आज इतक्या 19 वर्षामध्ये ठाकरे बंधू एकत्र येऊ शकले नाहीत? हे तर सर्वच आहे, सगळ्या महाराष्ट्राला, उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ते दुरावले का आणि त्याची मागे कारणं काय आहेत हे त्या वेळची गोष्ट आहे. पण आजच्या घडीला हे दोघं एकत्र आले तर मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं भलं होईल, या अशी सकारात्मक गोष्ट आपण विचार करायला पाहिजे. थोडी अशी त्या किरण आपल्याला आता दिसतोय, त्या किरणावर आपण प्रफुल्लित होऊन सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावे अशी माझी इच्छा आहे. नक्की चंदूमामा, मात्र यामध्ये ज्या काही उद्धव ठाकरेंनी अटी शर्ती घातलेल्या आहेत, तर मग ते कसं पाहता तुम्ही? तुम्हाला असं वाटतं की राज ठाकरे शिवरायांची शपथ घ्यायला तयार होतील? त्या ज्या अटी आहेत ते दोघं एकत्र येऊन एकत्र बसून काय ते निर्णय घेतील, त्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही. मी ऍक्च्युली राजकारणापासून थोडासा लांब आहे, पण एक रक्ताचं नातं, दोघेही भाऊ भाचे असल्यामुळे मला नेहमी वाटतं की दोघं एकत्र यावं आणि आपल्या दोघांचेही हिताच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने मराठी माणसाचं भलं व्हावं एवढंच मला वाटतंय ना. जी जी जी. पुन्हा एकदा येते चंदूमामा तुमच्याकडे. आपल्या सोबत शैलेंद्र